सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप जास्त स्वागत आहे। आणि तुम्ही जर माझा लास्ट व्लॉग बघितला असेल तर मी इकडे गावी आले होते। इकडे गावी मस्तपैकी आंबे वगैरे काढले, सगळ्या शेतात जाऊन थोडेसे पेरू खाल्ले, भरपूर मजा केली शेतामध्ये। आणि आता आम्हाला जायचं होतं वाईला, त्याच्यामुळे सगळेच जण आम्ही इकडचे वाईला निघालो होतो जायला। वाईमध्ये ना डिझनीलँड येतं, त्याच्यामुळे ते चाललं होतं आणि आम्हाला सगळ्यांना तिकडेच जायचं होतं। हे ना दरवर्षी उन्हाळ्याच्या टायमिंगला येतं, जेव्हा सगळ्यांना सुट्ट्या असतात तेव्हा। आणि यावेळी पाऊस भरपूर यायला लागला होता, त्याच्यामुळे पावसातच होतं। तरी पण या सगळ्या ज्या गेम्स असतात ना, जे की हे रिंग टाकून फेकायचं, ते आम्ही एकदाही अजून खेळलेले नाहीये आणि यावेळी पण नाही खेळलो आम्ही। कुठे जायचं आपल्याला? यामध्ये बसायचं का? त्याच्यामध्ये पण मजा येते आणि ना त्यामध्ये समोर आहे ना त्याच्या मजा येते। कशात? येलो कलर नाही, ती ब्ल्यू कलरची नाही, ती क्रीम कलरची, ऑरेंज बसणार आहे। काय झालं? 1650 किती बसणार आहे? इथे ना भरपूर असा गेम्स होत्या आणि हे पाळणे वगैरे पण खूप जास्त होते। लहान मुलांसाठी पण हे रेल्वे, छोटीशी आणि मोठी रेल्वे, छोट्या गाड्या, असं भरपूर काय काय होतं। आणि आम्हाला ना इथे ब्रेक डान्स आणि आणखीन ते काहीतरी असतं, त्याचं मला नाव नाही माहिती आहे, सो त्याच्यामध्ये मला बसायचं होतं आणि ब्रेक डान्समध्ये काही लोकांना बसायचं होतं। हे जे समोरचं आहे ना त्याच्यामध्ये मला बसायचं होतं आणि इथे ही मुलं बसलेली, त्यांनी माझे व्हिडिओ बघितलेले होते आणि त्यांनी मला ओळखलं। कसंही वाटतंय चला त्यांच्यात बसायला। हा चॅनलचं नावच माहित नाही। तिकडे बोलत कस तरी वाटत होता, सगळे लोक व्हिडिओ काढते। तुमचा व्हिडिओ काढते मी, पण तुम्ही मला दिसतच नाही। खाली उतरून नंतर मी नाही यामध्ये पण आधी बसले होते आणि खूप हे जोरात फिरवतात, त्याच्यामुळे यामध्येच बसायचं होतं। पण माझं लक्ष बाकीकडे पण होतं, कारण की खूप व्हरायटीज होत्या। आणि हा जो मेन सगळ्यात मोठा आकाश पाळणा होता ना, त्यामध्येही मला बसायचं होतं, बट मी नाही बसलेले। पण हे दिसतानाच कसलं भारी दिसतंय। परी कुठे आहे? मोबाईल आत ठेवायचं। काय नाही डायरेक्ट हाय तिथे जेवली का असं केलं का? अरे काय केलं म्हणजे काय तू व्हिडिओ नको काढू, सगळ्यांचा थांब बरोबर मी तुला सांगते। मला ना आणखी व्हिडिओ काढायचा होता हे चालू असताना, पण मला काढून नाही दिला। आणि मेन म्हणजे मलाच भीती वाटत होती की मोबाईल पडू नये माझा म्हणून। मला इथे ना खूप लोकांनी ओळखलं आणि ही मुलं आमच्या इथेच बसली होती, त्याच्यामुळे ती खूप जास्त एक्सायटेड होती मला भेटायला आणि मलाही खूप आवडत होतं त्यांच्याशी बोलायला। ही मुलं इतकी
इतकी काय काय प्रश्न विचारत होते ना, असं त्यांच्याशीच बोलत होते, थोड्याशा गप्पा मारल्या आणि बाकीही भरपूर लोकांनी मला ओळखलं आणि तेही माझ्यासोबत फोटो काढायला येत होते. बेकार भीती यार, कसली रडायची होती माहिती का तुला? असली अजून नाही आले. आली का मज्जा? आली का मज्जा? 80 रुपये वसूल झाले. तुमचं पण 80च होतं? हो. आमचं तर बसूच नको. काय पाहिजे खायला? तर मी घरी गेल्यावरती खायला घरी गेल्यावरती मी नाही काय केलं ग. दादा बोलले नाही, मग नाही. मी दादांचं ऐकते नंतर पुढच्या वर्षी बसायचं. फोटो काढायचे ना, फोटो काढायचे ना. कसं करतात? मला काढायचे होते फोटोज आणि माझे फोटोजच काढत नव्हते हे लोक, आणि यांना बसायचं होतं दुसऱ्या पाळण्यांमध्ये. मी तर म्हणलं होतं ऑलरेडी मी बसवते तुम्हाला, पण मामाच बोलला नको, एक बास म्हणून, आणि हे लोक माझे फोटोज काढत नव्हते. सो मी इतके चिडले होते यांच्यावरती, त्यांना मागेच सोडून मी आपल्या एकटीचा व्हिडिओ काढत मी निघाले बाहेर, कारण की आमचं भरपूर फिरून चाललं होतं आणि थोडेसे मी फोटोज पण काढले होते, पण मला ते नव्हते आवडले. उठली ना? बस ना? अजून पाहिजे? त्यांना तर आता तुझा नंबर नाही वे. बाहेर आल्यानंतर मग मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली थोडीशी, आणि आधी सगळ्यांचे नंबर होते त्याच्यामुळे त्यांना दिला आणि मग लास्टला मला घेतलं. सो मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली आणि इतकं मस्त एन्जॉय झालं ना आमचं. आणि या पाळण्यात बसायचं राहिलं पण, कारण की माझ्यासोबत कोणीच बसत नव्हतं. पण खूप मजा आली आहे, कारण की लास्ट इयर मला जमलं नव्हतं यायला आणि यावेळी मग मस्तपैकी मज्जा केली आहे सगळ्यांनी, आणि खूप लोक माझे व्हिडिओ बघतात हेही पाहून मला खूप भारी वाटत होतं. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.